पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल महानगरपालिकेची मान्सूनपूर्व साफसफाईची कामे सुरू आहेत। या संदर्भात पनवेल शहरातील नाले सफाई, प्रगतीपथावर असलेली विविध विकास कामे, होल्डिंग पॉइंट तसेच पंपिंग स्टेशन व इतर ठिकाणांची पाहणी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली। यावेळी काही ठिकाणी आवश्यक त्या सूचना पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत। पनवेल महानगरपालिका ही पनवेल महानगरपालिकेतील बराचसा परिसर हा सिडकोकडून आलेला आहे आणि या सिडको मध्ये ज्या आरोग्याच्या सुविधा होत्या, आरोग्याच्या सुविधांमध्ये विशेषतः नाले आणि त्याचबरोबर पाणी आणि इतर व्यवस्था ह्या येतात। तर ह्या सुविधांमध्ये नाले सफाई ही पावसाच्या अगोदर नीट न झाल्यामुळे मग कॉलनीमध्ये पाणी घुसायचं, नाल्यांमधलं पाणी हे नीट वाहत नसल्यामुळे आणि पाण्याच्या लाईन्स ह्या सुद्धा जुन्या झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळेच ह्या पाणी सुद्धा दूषित व्हायचं। तर ह्या तक्रारी वारंवार यायच्या आणि 2018च्या ऑक्टोबरमध्ये म्हणजे 2 ऑक्टोबर 2018 मध्ये ह्या ज्या नाले सफाईच्या या सुविधा होत्या त्या पनवेल महानगरपालिकेकडे हँडओव्हर झाल्यापासून मग याच्यामध्ये पनवेल महानगरपालिका फार चांगल्या रीतीने असं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या सुविधा आता सांगता व्यवस्थित मार्गावरती आता आलेल्या आहेत आता आणि परंतु अजून हे पावसाळ्याच्या काळामध्ये ह्या पुन्हा त्याची साफसफाई करायला लागते। सिडकोच्या काळामध्ये अतिक्रमण विभागाने जे दुर्लक्ष केलेलं होतं त्याच्यामुळे मग सांगता या नाल्यांवरती मोठ्या प्रमाणामध्ये बांधकामं अशी उभी राहिली, परंतु पनवेल महानगरपालिकेने अशा अनेक बांधकामांवरती कारवाई केलेली आहे आणि सिडको सुद्धा आता चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह झाल्याचं दिसून येत आहे। त्याच्यामुळेच हे नाले आहेत, हे नाले आता चांगल्या प्रकारे साफ होत चाललेले आहेत आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्या प्रकारे कामोठा असेल, कळंबोली असेल, नवीन पनवेल असेल, ह्या इथे ज्या प्रकारे तक्रारी ऐकू येत होत्या तर तशा प्रकारच्या तक्रारी ह्या आता येत नाहीत। याच्याच बरोबरीने तळोजा फेज 1 असेल, फेज 2 असेल, नावडे फेज 1 असेल, या इथे सुद्धा नाले सफाईच्या या ज्या सुविधा आहेत ह्या आता समजा पनवेल महानगरपालिकेत आलेल्या आहेत। मला वाटते कदाचित त्या मागच्या वर्षापासून असतील, परंतु आता त्याला एक चांगला दर्जा हा आता त्या इथे सुद्धा प्राप्त केलेला आहे। तर मला विश्वास आहे की पनवेल महानगरपालिकेचे कर्मचारी ज्या प्रकारे या इथे कामाला लागलेले आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे सर्व नेतेवर्ग, कार्यकर्त्यावर्ग हे सुद्धा हे नाले सफाई चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी ज्या प्रकारे कामाला लागलेले आहे तर मग नाले सफाई ही समजा व्यवस्थित होईल। आमची पाहणी आहे ही आमची पाहणी चालूच राहणार आहे जेणेकरून याच्यामध्ये जास्तीत जास्त काळजी ही घेता येईल आणि त्याचबरोबर पूर परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यासाठी असलेली तयारी ही प्रत्यक्षमध्ये समजा बघायला जास्तीत जास्त भेटू शकेल या दृष्टीने आम्ही या इथे सजग आहोत। नक्कीच ज्या वेळेला ही प्रभाग समितीची रचना ही व्यवस्थित समजा कार्यान्वित होईल त्यावेळेला ह्या सुविधांमध्ये आणखी भरपूर चांगला असा फायदा आलेला असेल, परंतु आताही ह्या एक चांगला सांगता असा एक चांगली भावना ही महानगरपालिकेबद्दल आणि भारतीय जनता पार्टीबद्दल ही तयार होत चाललेली आहे, ती तशीच राहावी यासाठी सुद्धा आम्ही या इथे ऍक्टिव्ह आहोत आणि ही स्वच्छता, नाले सफाईची स्वच्छता ही चांगल्या प्रकारेच असावी यासाठी आम्ही सजग आहोत।